ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व. कारण गत काळावर आम्ही मात केली. हिमालयाच्या पैठाची राहणारी कर्कटी राक्षीण म्हणजेच ही विश्वचिका. जन्म होता क्षणी अगडबंब देह आमचा क्षणाक्षणाला भूक आमची वाढू लागली. या भुकेचं शमन आमच्या होईना. अगडबंब देहाला होय पशु पक्षी सुद्धा कमी पडू लागले. त्याच वेळी मनाच्या ठिकाणी निर्धार केला, जर का भुकेचा शमन व्हायला नसेल तर एखाद्या देवतेची भक्ती आपण आपल्या जीवनात करावी. 1 सहस्त्र वर्ष ब्रह्मदेवतेची भक्ती या कर्कटीनं केली. आमच्या भक्तीवर होय सत्यलोकीचा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न होता क्षणी आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि ब्रह्मदेवतेच्या मुखातील शब्द, हे कर्कटी सांग अशी कोण इच्छा आहे. आणि म्हणून या ब्रह्मदेवतेची तू भक्ती केलीस. क्षणार्धात ज्या भुकेच्या शमनासाठी भगवंताची आम्ही भक्ती केली, पण नेमकं देवाजवळ मागावं काय? भुकेचं शमन कोणत्या प्रकारे होईल? असंख्य प्रश्न मनाच्या ठिकाणी थैमान घालू लागले. कारण अगडबंबांचा देह नेमका भक्ष्य काय मागावा याच विचारात आम्ही असताना आमच्या नेत्रासमोर आम्हाला दृश्य दिसलं. ती म्हणजे छोटीशी मुंगी अगदी स्वतःसमोर ढीकभर दाणे घेऊन अगदी तो एक एक दाणा आनंदानं भक्षण करत होती. स्वतःच्या भुकेचं क्षमन किती काय करत होती. आणि हेच दृश्य पाहता क्षणी आम्ही आमच्या मनाशी ठरविलं, देवाजवळ वरदान मागावं ते युक्ती प्रयुक्तीनं, जेणेकरून स्वतःच्या राहाचं शमन होईल. आणि भगवंताला सहज आम्ही म्हणालो, देवा जर का आमच्या भक्तीवर तुम्ही प्रसन्न झाला असाल तर आम्हाला वरदान एकच हवंय. आणि ते वरदान कोणतं? तर सूक्ष्मात सूक्ष्म स्वरूप या कर्कटीला हवंय. या कर्कटीला एवढं सूक्ष्म स्वरूप हवंय की आम्ही कुणाच्या नजरेसही पडू नये. अगदी सुईच्या अग्रापेक्षाही सूक्ष्म स्वरूप या कर्कटीला हवंय. भगवंताच्या मुखातील शब्द तथास्तु तथास्तु तथास्तु. क्षणार्धात विशालकाय कर्कटी सुईच्या अग्रापेक्षाही सूक्ष्म झाली. क्षणार्धात विशालकाय झाली. त्या क्षणी भगवंताने आम्हाला शब्द दिला की हे कर्कटी, आज सुईच्या अग्रापेक्षाही सूक्ष्म स्वरूप तू धारण केलंयस. आणि म्हणूनच तू म्हणजे कुणी सामान्य नव्हेस. तू म्हणजे एक विष होय. तू एक व्याधी होय. आतापर्यंत तू सामान्य प्राणी पक्षी भक्षण केलेस, पण त्याने तुझं समाधान झालं नाही. म्हणून अति सूक्ष्म सूक्ष्म स्वरूप मागितलंयस. काय आणखी तुझी इच्छा आहे? त्याच वेळी भगवंताला आम्ही म्हटलं, हे वन्य प्राणी नकोयत मला, तर मला स्थान हवंय ते माणसाच्या शरीरात. माणसाचा प्रत्येक अवयव हा मला भक्षस्थानी पडायचे. त्याच वेळी भगवंताच्या पुन्हा एकदा मुखातील शब्द तथास्तु. पण त्याच वेळी भगवंताने आम्हाला अटी आणि नियम घालून दिले. जिथं अधर्म विचार असेल, जिथं रक्तपात असेल, जिथं अस्वच्छता असेल, जिथं भक्ती नसेल
त्याच ठिकाणी त्याच मानवाच्या देहात तुला प्रवेश असेल. अन्यथा कुठल्याही स्थानी तू प्रवेश करू शकत नाहीस. कर्कटीची विषुचिका झाली. एवढंच नसून मी एक महामारी म्हणून या विश्वात गणली जाणार. देवता माझं अस्तित्व नव्हे तर या पुढे निर्माण होणारा प्रत्येक रोग आणि या रोगाची देवी कोण असेल तर ही विषुचिका. कर्कटीची विषुचिका झाली. सूक्ष्म रूप धारण क्षणार्धात केलं. मानवाच्या देहात प्रवेश केला. त्याचं हृदय, त्याचं फुफ्फुस, त्याच्या आतड्या, ही विषुचिका महामारी प्रमाणे या विश्वात पसरू लागली. अनेक आजार या विश्वात निर्माण करू लागली. आणि पुन्हा एकदा जठराग्नी तप्त होतोय. होय, भुक्याचं शांतवन करण्यासाठी भक्ष्य शोधावा. माणसाच्या समाधान. माझा भक्ष माझ्या नेत्रासमोर भगडबंब देह. ना मानव ना प्राणी. आगळं वेगळं दृश्य याच्या हृदयात प्रवेश करावा. याचं हृदय अधिक तनिष्ठ. सावधान. माझा मार्ग सोड. का म्हणून? विषुचिकेला यापूर्वी आपण पाहिलं का? मुळीच नाही. ती कशी दिसते? ती कुठं आहे? ती काय करते? हे आपल्याला ज्ञात आहे का? जर ज्ञात असतो तर मी तुला प्रश्न केला नसता. शाबास. पण ज्या विषुचिकेच्या शोधात आपली पाऊलं पडली आहे ती विषुचिका अन्य दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या नेत्रासमोर असणारा हा भयान विषाणू म्हणजे ही विषुचिका होय. आश्चर्य आम्हाला वाटतंय. आतापर्यंत प्रत्येक माणसाच्या शिवरात्राच्या शोधार्थ आम्ही गेलो. पण हा सिंह म्हणजे नेमका कोण आहे? आमच्या शोधार्थ का आहे? शाबास. म्हणजे तारकासुराचा बंधू सिंहमुख तो तू होय. प्रश्न म्हणत प्रश्न पाता भुवनाचा त्याग केलास आणि ही विश्व भ्रमणती तू करतोयस या विषुचिकेच्या शोधार्थ. का म्हणून? येत होता याला कारण आहे का नाही? कोण कारण? तुझ्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. माझ्या सहकार्याची काय संबंध? एक ज्या इच्छेला या विश्वात आम्ही मार्ग मांडतोय ती इच्छा आम्हाला पूर्ण करायची आहे. कोणशी इच्छा? देवतांवर विजय मिळवायचा आहे. देवतांवर विजय. भक्ती आम्हाला बंद करायची आहे. हे दानवेश्वर, भक्ती बंद करावी आहे हेतून आपली पावलं इथपर्यंत जर का पडली असेल
भक्षणाचा हात मागतोय विना मान्य नाही. मान्य नाही. मला माझ्या भक्षाची जरूर आहे. तेच तर तुला मी सांगतोय. म्हणजे ते तुला एकटीच सहाय्य करायचंय. व्यक्तीचा हात आहे. तो कित्येक तुला काही मान्य नाही. अहो आपल्याला परिपूर्ण न्याय आहे. विषुचिका प्राणी भक्षण करत नाही. विषुचिकेचा आवडता देह म्हणजे माणसाचा देह. ही जर का आमची अट पूर्ण होत असेल, मैत्रीचा हात आम्ही देऊ. तुझी इच्छा म्हणजे हे नियम ते तुला इच्छासाठी सहाय्य करायचं आहे. ते तू निश्चितच करशील. तर करावे सांग. ज्याला मैत्रीचा हात ते का म्हणालो, ते जे तुला हवं आहे ते याच्यामध्ये तुला भेटेल. म्हणजे मला हवा असणारा भक्ष हा, आणि माझ्या भुक्याचा शमन निश्चित सिंहमुखद्वारे होणार आहे का? आहे. पण माझी एक अट आहे. हा, कुठल्याही व्यक्तीच्या देवकार्यात भंग पडणार नाही. कुठलंही पाऊल अधर्माच्या मार्गाने जाणार नाही. जे माझ्या धर्माला पटेल त्याप्रमाणे विषुचिका वागणार आहे. बापरे! तुझी अशांती अट मला मान्य आहे. मग राज्य कथन खा कोणाचं राज्य आहे तिथं माझी इच्छा पूर्ण होणार.